कुपा बिर्याणी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा खाल्ली आणि मटन बिर्याणीला लाजवेल एवढी सुंदर कुपा बिर्याणी या ठिकाणी भेटली। आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव तुमचे बापास जाते काय आम्ही गावांचं कोली हाव दर्या दिवस राज हाव। स्टॉल नंबर 2 ला येत आहे तर तुम्हाला जे वर्सोवा सी फूडला जी पदार्थ खायला भेटतात ते तुम्हाला सर्व इकडे खायला भेटणार आहे। नक्की नक्की। सुरमई आहे, पॉपलेट आहे, कोलंबी आहे, बोंबील आहेत, मांदेली आहे, बांगडा आहे, मटण आहे, चिकन आहे, सुकं चिकन आहे, कलेजी आहे, खेकडा आहे, कोलंबी आहे, रस्सा आहे, वजडी आहे, कोंबडी वडे आहेत। कोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी पाठीशी उभी आहे एकवीर हाय। हाय नमस्कार, कशात सर्व। माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी आहे आज उल्वे सेक्टर 12 ला आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात उल्वा नोट सी फूड फेस्टिवल आगरी कोली महोत्सव 2026। आणि मित्रांनो, हा महोत्सव आहे तो 29, 30, 31 आणि 1 तारीख शेवटची असणार आहे। सो आज सोमवार आहे, आज आम्ही चुकीच्या वाराला आलो। आज आमचा सर्वांचा बहुतेकांचा उपास असणार आहे, पण तुम्हाला मॅडीला विचार, मॅडीचा पण तुझा उपास आला, शायनिंग आली अंगाशी। तर चला जाऊया, कसं नियोजन केलं, काय कसं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आज सोमवार आहे, तुमच्याकडे अजून 2 दिवस आहेत, मंगळवार आणि बुधवार 2 दिवस आहेत, तर तुम्ही येऊन त्या महोत्सवाचा लाभ नक्की घेऊ शकता। टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। तारखा लक्षात ठेवा, 29 तर निघून गेलेली आहे, 30 आजची तारीख आहे, 31 आणि 1 2 दिवस अजून बाकी आहे। तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। मधून आपण एंटर झालोय, हे बघा प्रॉपर ऍड्रेस पाहिजे असेल तर हा समोर ऍड्रेस आहे। आणि एंटर केल्या केल्याच आपल्याला मस्त आपल्या होड्या दिसत आहेत आपल्याला। हे बघा, श्री गणेश सामाजिक मंडळ गव्हाण कोलीवाडा आयोजित सर्ग लागल्यान, कोलब्याला शेवण लागल्यान आणि हे बघा मस्त महोत्सव आग्रा कोल्यांचा आहे। सो इकडे आल्यानंतर वाईब पण तुम्हाला आगरी कोल्यांचीच येणार आहे, सर्व आपली संस्कृतीची येणार आहे। बघा बोटले एंटर केल्या केल्याच तुम्हाला बोटी दिसतील। पोहोचलोय पण आतमध्ये आणि तुम्ही पाहताय भरपूर आपल्याला स्टॉल पाहायला भेटतात। इथून स्टॉल सुरू होतात, पूर्ण आपल्याला स्टॉल पाहायला भेटतात। आणि इकडे आपल्याला स्टॉल पाहायला भेटणार करंजा सी फूड। हा बघा हा स्टॉल, या स्टॉलवर आपण जाणार आहोत। आणि बघा आपण सुरुवात केली स्टॉल एक्सप्लोर करायची आणि पहिला आपला 10वा स्टॉल असणार आहे तो एकविरा सी फूड। आणि आपल्याला इथं स्वतः परमेश माली दादा या स्टॉलचा, या चवेचा, आगरी कोल्यांच्या चवेचा आस्वाद घेताना दिसत आहेत। दादा काय काय खाताय, काय काय आतापर्यंत खाल्लात? मटन खाला, पॉपलेट खाला आणि कुपा बिर्याणी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा खाल्ली आणि मटन बिर्याणीला लाजवेल एवढी सुंदर कुपा बिर्याणी या ठिकाणी भेटली। खूप छान आणि यांचा पहिलाच वर्ष आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा आयोजन सुद्धा केलं आहे। तर पुढचा वर्ष खूप अजून वेगळा असणार आहे। गणेश श्री सामाजिक मित्रमंडळ याही मला आमंत्रित केलं, धन्यवाद, थँक्यू। ओके, धन्यवाद दादा तुझा वेळ दिल्याबद्दल। हे बघा एंटर केल्याच आपला परमेश माली दादाला भेटलो आपण आणि नंतर पहिला स्टॉल लागतो तो आपला, हे बघा एकविरा सी फूड 10 नंबरचा स्टॉल। आणि आपल्या समोर दादा आहे, दादा नाव? माझं नाव स्वयं आहे आणि आपल्या समोर डिस्प्लेला बऱ्याच प्रकारचे मावरे खायसाठी सुरमई भेटेल, खायसाठी पापलेट आहे आपल्याकडं। पापलेट साईज बघा पापलेटची, सुरमईचे 2, पापलेटचे 3 साईज आहेत आपल्याकडे, सुरमईचे 2 साईज आहेत, कोलवी पण आहे आपल्याकडे, बांगडा भेटेल, प्रॉन्सचे कटलेट आहेत, पण प्रॉन्सची बिर्याणी आहे, कुपा बिर्याणी आहे आपल्याकडं, बोंबलाचं सुकट आहे, वेज थाली पण भेटेल, कोणता उपास असायला मंगळवार असल्यामुळं माझ्यासारखा नाही, मंगळवार सोड आजच उपास आहे माझा। सो वेज थाली पण आहे, मसाला पण मसाला हलद कोकम पण आहे त्यांच्यासाठी, कस्टमर थंडा पाणी। तुमचे घरगुती मसाले आणि हळद आहे काय? हो, आपण घरात बनवतो हे। ओके, बघा अशा प्रकारे आहे। आणि पहिला वर्ष आपल्या महोत्सवचा ना, यापूर्वी झाला होता कधी? आणि गावांचा ओके, काय सांगशील या सोल्याबद्दल? तुम्ही नटून ठटून तर आलेले आहेत सर्वजण, काय सांगशील या सोल्याबद्दल? हा सोहळा खूप छानपणे पार पडतोय आणि असाच पार पडला म्हणजे पुढे जाऊन पण। हा पहिलाच वर्ष आहे, लोकांना खूप आनंद झालाय। शुभेच्छा दादा माझ्याकडून तुम्हाला। आणि हे बघा इथे सर्व तयारी चाललेली आहे, सर्व तयारी। आगरी कोली महोत्सव आहे, सो सर्व तुम्हाला आगरी कोली जे पदार्थ आहेत
ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथं बघा स्टॉल नंबर बघा आगरी कट्टा स्टॉल नंबर 8 जवळ आहोत आणि बऱ्याच व्हरायटीमध्ये आपल्याला रेसिपीज आणि मेजवानी पाहायला भेटते. हे बघा आणि आपल्यासमोर आई आहे जी आपल्याला स्टॉलची टूर देणार आहे आणि आपल्या तिकडे काय काय पदार्थ आहेत ते सांगणार आहे. आई सध्या बिझी आहे पण थोड्या वेळात वेळ काढून ते आपल्याला वेळ देतील, त्याच्यामुळे त्यांचे आभार. माझं नाव आहे स्नेहल संतोष पातकर. आम्ही शहापूरवरून आलेलो आहेत. शारदा महिला बचत गट आहे आमचा आणि आगरी कट्टा आमच्या याचं नाव आहे स्टॉलचं. आमच्याकडे सर्व प्रकारच्या मच्छी मिळते. सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबील, कोलंबी, फिश. सुरमई आहे, पॉपलेट आहे, कोलंबी आहे, बोंबील आहेत, मांदेली आहे, बांगडा आहे. याच्या फिश थाळी पण मिळते आमच्याकडे. फिश थाळी पण मिळते. मटण आहे, चिकन आहे, सुकं चिकन आहे, कलेजी आहे, खेकडा आहे, कोलंबी रस्सा आहे, वजडी आहे, कोंबडी वडे आहेत आणि थाळ्या अशा प्रकारच्या होतात आमच्या. हां आणि सोलकढी आहे. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. धन्यवाद. ओम आलेला आहे आपल्या समोर. स्टॉल आहे आपला, भेटते तुला आलो. हे बघा मित्रांनो ओम सोबत आहे आपल्या आणि आता नाकवा सी फूड स्टॉल नंबर 7 जवळ आपण आलेलो आहोत आणि आपल्या समोर काका आहेत. काका नाव आपला? संतोष कृष्णा कोली. व्हिडिओ बघताय? हो नेहमी. आवडतात? एक नंबर. आपल्याला टू द्या की आपल्या स्टॉलची. व्हेज पण आहे आपल्याकडे ना? व्हेज पण. काय काय आहे आपल्याकडं? व्हेज आहे, छोले आहेत, हा छोले आहेत, पुरी आहे, पुलाव आहे, पनीर पुलाव, आणि पुरणपोळी आहे. पुरणपोळी, ओके मोदक ओके. आणि फ्रान्स, रावस, बांगडा, बांगडा, कटलेट, समोसा. यो कुठले व्हेज आहे काय नॉन व्हेज आहे. नॉन व्हेज? काय त्याच्या आतमध्ये? त्याच्यामध्ये कुपा, टुना, टुना टुना. टुना फिश. आहेत. ओके. टुना फिश, आणि हे पण याच्यामध्ये पण टुना याच्यामध्ये कटलेट. fish आहे. ओके. नंतर मांदेलं, मांदेली. ओके. माकली, माकली, सुरमई, सुरमई. ओके. हे लाईट मार. हे सुरमई फ्राय आहेत ना? हा. नंतर आणि एक खेकडा, भरलेला खेकडा आहे भरलेला खेकडा. वाटणामध्ये. हा कोली पद्धतीचा भरलेला खेकडा वाटणामधले. हा. ओके. शिंपल्या, तिसऱ्या, कोलीम, जवला, चवला, बोंबील, बोंबील, पापलेट. पापलेट. ओके. हे बघा हा नेमकाच थोडा लाईटचा इश्यू झाला पण माहिती चांगली दिली. धन्यवाद. स्टॉल नंबर 7. थँक्यू. थँक्यू. आणि मस्त सर्वांनी आहेत ना मस्त असे मॅचिंग साड्या वगैरे घातल्यात एकदम इकडे traditional इकडे look आहे इकडे बघा, ताई इकडे वगैरे आहेत. हे बघा ही माझी मिसेस आहे पण ही नेहमी तुमच्या बघतो व्हिडिओ आम्ही. हा, हे बघा. ते सध्या बिझी आहेत सर्व अरेंज करण्यामध्ये. ओके. नंतर गाणी चालू झाली ना की येतं परत भेटायला परत तुम्हाला. या नक्की नक्की. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव तुमचे बाप सजाते काय. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव तुमचे बाप सजाते काय. आम्ही गव्हांचं कोली हाव दर्या दिवस राज हाव. आम्ही गव्हांचं कोली हाव दर्या दिलाच राज हाव. एकविरा माते की जय. शांतादेवी माते की जय. स्टॉल नंबर 6 जवळ आणि आपल्या हक्काचा स्टॉल असणार आहे करंजा सी फूड स्टॉल. आणि ताई आपल्या समोर. ताई आपलं नाव? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या करंजा सी फूड स्टॉल नंबर 6 च्या स्टॉलला. ओके. आणि आपल्या इथं काय काय पदार्थ आहेत ते ताई आपल्याला सांगणार आहे. कुपा फ्राय, कुप्पा फ्राय, कालवे फ्राय, कालवा फ्राय. ओके. बांगडा फ्राय, पापलेट फ्राय, पापलेट फ्राय. चिकन पाव, सुकट पाव. ओके. आपल्याकडे व्हेज बिर्याणी मिळेल, नॉन व्हेज बिर्याणी मिळेल, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहेत. दोन्ही पण आहे. ओके. कारण का 2 उपासाचे वार आले होते आपल्याला ना तो आपल्याला व्हेजची पण काळजी घ्यायला पाहिजे. आमच्यासारखी माणसं येतात. व्हेज बिर्याणी आणि पावभाजी सुद्धा आहे. ओके. आणि एक स्पेशल सुरमई थाली. ओके. धन्यवाद. आणि आपल्या हक्काच्या स्टॉलला करंजा सी फूड स्टॉल नंबर 6 ला नक्की भेट द्या. धन्यवाद ताई दादा. नक्की या. जय अग्रिकोली. आणि माऊली सी फूड जवळच आपण स्टॉल नंबर 5 जवळ आणि तिथं सुद्धा आपल्याला बरेच व्हरायटीमध्ये रेसिपीज पाहायला भेटतात बघा. सोयाबीन चिल्ली, क्रॅब मसाला, जवला भाजी, पापलेट वगैरे बघा सर्व आहे. पदार्थ भरपूर आहे ते बघा. जास्त वेळ घेत नाही, खूप उशीर झालेला आहे. प्रथम गणेश मंदिर. या सध्या काय चालू आहे? जवला भाजी आहे, स्पेशालिटी आहे आमची. ओके.
100 रुपयाला 3 पीस या खायला. ओके. ताजा मावरा आहे, बर्फांचा नाही. ओके, स्टॉल नंबर 5 ला नक्की भेट द्या, माऊली सी फूड स्टॉल. हे बघा, भरलेला पापलेट आहे, स्टफ पापलेट आहे, पापलेट फ्राय आहे, जम्बो सुरमई आहे, जम्बो प्रॉन्स आहे, प्रॉन्स करी आहे, बांगडा करी आहे, व्हेज वाल्यांना पावभाजी आहे, चवला भाजी आहे, भरलेला खेकडा आहे ओके. आणि सोयाबीन चिली आहे, रोटी आहे. आपल्या आगरी कोली पद्धतीची भाकरी सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटते. आज व्हेज आहे म्हणून थोडं कमी आहे. उद्याला या, परवा या, फ्रेश मच्छी खा, ताजी मच्छी खा, बेस्ट मच्छी खा. ओके, धन्यवाद आई. आपलं नाव? माझं नाव वर्षा गजानन कोली, कुठून? तुरमेनच्या ट्रॉम्बे कोलीवाडा. बॉम्बे वरून आलात तुम्ही. कसा वाटला सी फूड फेस्टिवल तुम्हाला? एकच नंबर झालाय साहेब, एकच नंबर, बेस्ट आहे. ओके. आजचा कार्यक्रम बघून डोळ्याचं पारणं फिटलं. अरे बाबा, धन्यवाद धन्यवाद आई. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. आणि बघा मित्रांनो, आपण आलो आता शंकर नाकवा सी फूड स्टॉल जवळ, स्टॉल नंबर 4 जवळ. आणि आपल्याला इकडं आगरी कोल्यांची शान म्हणजे आपले सर्व कोली लुक आपल्याला इकडे बघायला भेटतंय. मस्त कोली लुक मध्ये आलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत सर्वजणी. लुक पाहायला भेटला आपल्याला, मस्त वाटलं बघून तुम्हाला सर्वांना. आता सर्व तुम्ही लुक मध्ये आहात, तर आपल्या आईचा गाणं झाला पाहिजे ना एक मस्त. आता माईक त्यांच्याकडे देते, मस्त एक गाणं झाला पाहिजे. आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी. एकविराई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी. कोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी ग, कोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी. पाठीशी उभी आहे एकविराई ग, पाठीशी उभी आहे एकविराई. माझा गेलाय वारंडोलीला, अवचित सुटलाय वादळी वारा. धनी माझा गेलाय वारंडोलीला, अवचित सुटलाय वादळी वारा. आय माऊलीचा उदो उदो. थँक्यू सो मच. आणि बघा, गाणं बोलण्याच्या आधी काय करपला विरपला नाही ना? सानिका कोली. सानिका कोली ताई. आणि बघा, बरेच प्रकारच्या रेसिपीज आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. ताई, काय काय आपल्याकडं? कोलबी स्टफ आहे, शिंपले आहेत, भरलेला पापलेट आहे, बांगडा आहे, कोलबी किमा आहे, भरपूर प्रकारचे पदार्थ आहेत. नक्की शंकर नाकवा स्टॉलला व्हिजिट द्या. स्टॉल नंबर 4 सी फूड फेस्टिवल उल्वे, नक्की व्हिजिट द्या. आणि त्याची पर्स बघा, एक सानी फॅशननी बनवलंय, मी फॅशन डिझायनर आहे. तू स्वतः बनवलेलं आहेस? ओके, खूप छान बनवलेलं बघा. या साईडला पापलेट आहे, हा, या साईडला पापलेट आहे. ज्याला ओळखतं अस्सल कोली असेल त्याला ओळखता हा. येईल. हे पापलेट आहे आणि एक कलेट आहे. ओके, एकदम छान बनवली आहेस ताई तुम्ही. Thank you ओके, so much, थँक्यू. आणि तुला शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच दादा. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे गरमा किती आहे आणि गरमा आहे. आणि जर तुम्हाला थंड व्हायचं असेल तर या आपल्या स्टॉलवरती येऊ शकता तुम्ही. स्टॉल नंबर 3च्या म्हणजे 3 इकडेच आहे. आपला 4 नंबर स्टॉलच आहे ना. हो, 4 नंबर स्टॉल आहे. इथे तुम्हाला मोजिटो सुद्धा पियाला भेटणार आहे, थंड होऊन जा एकदम. स्टॉल नंबर 2 स्पेशल असणार आहे. वर्सोवा कोस्टल सी फूड आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. आणि जे आपण वर्सोवा सी फूडला फेस्टिवलला खातो ते आपल्याला इकडे सर्व काही तंदूर वगैरे, पापलेट तंदूर वगैरे आहेत ना, ते आपल्याला सर्व काही इकडे खायला भेटणार आहे. तर स्टॉल नंबर 2 वर्सोवा कोस्टल सी फूडला नक्की भेट द्या. ताई, नाव आपला? पूनम कासकर. ओके, आपले इथे काय काय पदार्थ आहेत? आपल्याकडे तंदुरी पापलेट आहे, हा. तंदुरी रावस हा. आहे, प्रॉन्स पण तंदुरी करून देणार. ओके. हे टुना फिश आहे आपल्याकडे, ओके. ते तंदुरी करून देणार. सुरमई तंदुरी, सुरमई तंदूर आहे, सुरमई फ्राय आहे, बोंबील फ्राय, बोंबील फ्राय, प्रॉन्स बिर्याणी आहे, ओके, तांदळाची रोटी आहे, तांदळाची रोटी आहे. तिसऱ्या आहे त्या हा, हे बांबू के बांबू के वर्सोवाचं स्पेशल. म्हणजे वर्सोवा तुम्ही जर या स्टॉल नंबर 2 ला येताय तर तुम्हाला जे वर्सोवा सी फूडला जी पदार्थ खायला भेटतात ते तुम्हाला सर्व इकडे खायला भेटणार आहे. नक्की नक्की. आणि हे भरलेलं खेकडा खेकडा आहे, आहेत. ओके, हे प्रॉन्स ग्रेव्ही आहे, प्रॉन्स ग्रेव्ही आहे, आणि हे तवा फ्राय आहे. तवा फ्राय, प्रॉन्स ओके. तवा फ्राय केलेले आहेत. हा जवला आहे, जवला आहे, आणि पापलेटची ग्रेव्ही आहे, ओके. आणि क्रॅप लॉलीपॉप. मित्रांनो, एवढे स्टॉल फिरलो पण क्रॅब लॉलीपॉप या स्टॉल नंबर 2 वरती आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. ओके. आणि माकली आहे, भरलेली आहे माकली. हे ओके. मांदेली फ्राय मांदेली आहे, फ्राय, ओके. आणि हे वर्सोवा स्पेशल. ओके, म्हणजे वर्सोवा स्पेशल ज्या ज्या गोष्टी आहेत सी फूड वाल्या ते सर्व आपल्याला इकडे पाहायला भेटतात. ओके, बघा, हाय सर्व फॅमिली आहे. वर्सोवा कोस्टल सी फूड स्टॉल नंबर 2 ला नक्की विजिट द्या. धन्यवाद.
त्या नसतात ती भरल्याशिवाय तो निघेच नाही याकाचा आवरा भाग ते रिक्षा. मित्रांनो ही बघा ही एंट्री आहे आपली, हा मेन द्वार आहे आणि तिथं सर्व सी फूड स्टॉल लावलेले होते 1 to 10 सर्व एक्सप्लोर केले. हा भला मोठा स्टेज इकडे पाहायला भेटते आपल्याला आणि या बाजूला सर्व स्टॉल आहेत, युनिक स्टॉल आहेत, ते सर्व तुम्हाला दाखवतोय. इकडं मला वाटतंय केफेमध्ये जे आपल्याला भेटते ते आपल्याला इकडे पाहायला भेटते बघा. पिझ्झा बर्गर वगैरे सर्व आहे, युनिक फूड आहे. ओके, नंतर काय, नंतर हे फोन कव्हर्स वगैरे आहेत, नंतर मसाले वगैरे सर्व काय. मालवणी स्टॉल नंबर 2 जवळ आपण आहोत आणि आपल्याला इकडे बरेच प्रकारचे मसाले वगैरे भेटत आहेत. आपल्या समोर ताई आहे. ताई आपलं नाव? गीता काशीनाथ रवणेकर. काय काय आपल्याकडे भेटतंय? माझ्याकडे हे गावचं सर्व प्रोडक्ट आहे. माझ्याकडे गावचं सर्व प्रोडक्ट आहे, म्हणजे मालवणी सर्व स्पेशल मालवणी पदार्थ पाहिजे असतील तर तुम्हाला साई आर्या मालवणी स्टॉल नंबर 2 जवळ यायला लागेल बघा. सर्व मालवणी पदार्थ म्हणजे मसाले वगैरे सर्व काही इकडे आहेत बघा. मिरच्या वगैरे सर्व आहेत ना. पोहे आहेत, तांदूळ आहेत, खाजा आहे, लाडू आहे, कोकम सरबत आहे, आवळा सरबत. ओके बघा सर्व काय काय आपल्याकडे. हे बीटरूट आहे 120 ला आहे, रोस्टेड ऑइल फ्री आहे बीटरूट. आणि ते दुसरा कुठला आहे? हे नाचणी चिप्स आहेत, रोस्टेड ऑइल फ्री आहे. हा पण हा 120 ला. आमचा बेस्ट सेलर एक चिवडा आहे ज्वारी आणि मूग, रोस्टेड ऑइल फ्री आहे, नो मैदा नो ऑइल. ओके, एक ज्वारी प्लेन मध्ये आहे आपल्याकडे रोस्टेड, हा पण ऑइल फ्री आहे, नो शुगर नो ऑइल. एक नाचणीमध्ये चॉकलेट आहे, एक नाचणीचं ओव्हर कोटिंग आहे, आतमध्ये फ्लेवर आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, लहान मुलांसाठी आपण बनवलेला आहे. ओके, लहान मुलांसाठी. हे पोटॅटो स्टिक आहेत, प्लेन मध्ये आहेत मुलांसाठी, हे पण ऑइल फ्री बेक आहे ते. ओके, बेक आहेत का सर्व काय पदार्थ आहेत ते ऑइल फ्री आहेत हा ना? नाचणी चिवडा आहे आपल्याकडे, ओके रोस्टेड ऑइल फ्री मध्ये आहे. हा मक्याचे पप्स आहेत, चटपटीमध्ये खायला आहेत आपल्याकडे. ओके. हे ज्वारीचे पप्स आहेत. हा हे पेरी पेरी मध्ये एक आहे, रोस्टेड ऑइल फ्री 120 मध्येच. ओके, 120 मध्ये 120 मध्येच. ओके, नाव आपला? वैशाली तुकाराम दुधाने. आणि आपल्या स्टॉलचं नाव? श्रीराम स्नॅक्स, श्रीराम स्नॅक्स स्टॉल नंबर B2 B4. ओके ताई, धन्यवाद. थँक्यू. कुर्ते वगैरे पाहिजे असतील ते देखील तुम्हाला इकडे भेटते स्टॉल नंबर B5 जवळ. आणि इकडे काय आहे दादा? किचन आहे, काय बोलताय? नावाचा किचन आहे, पितल मध्ये. नावाचा किचन आहे पित्तल मध्ये. पित्तलमध्ये. तर नाव आपला? समीर किचन. समीर किचन स्टॉलचं नाव आहे स्टॉल नंबर B4. आणि तुम्हाला पाहिजे त्या नावाने किती टाइम लागेल दादा? किती टाइम लागेल? 10 मिनिटामध्ये हे नावं बनवून देईल दादा. आणि तुम्हाला पाहिजे तशी चैन पाहिजे त्या व्हरायटी मध्ये बनवून भेटेल. किचन आहे, चैन आहे. ओके, हे बघा, थँक्यू दादा. आणि बघा ओके, बघा सर्व किचनचा स्टॉल असणार आहे. जर तुम्हाला कार्टूनची आवड आहे, जर तुम्हाला नावाचं किचन नको आणि कार्टूनची आवड आहे तरी ते देखील तुम्हाला इथं पाहायला भेटतायत. हे बघा, आणि बघा मस्त सुंदर. धन्यवाद दादा. नंतर पापड वगैरे पाहिजे असतील ते देखील तुम्हाला इकडे पाहायला भेटतात. किती प्रकारचे पापड वगैरे आहेत आपल्याकडं? 27. किती? 27 प्रकारचे पापड वगैरे आहेत. हे बघा सर्व स्टॉल नंबर 7 महाराष्ट्र पापड. ओके, थँक्यू दादा. आणि ते सर्व हे आहेत आपले कानातले वगैरे ज्वेलरी आहे सर्व. हे बघा आणि इकडे सर्व शॉपिंग एरिया आहे, मस्त आहे बघा. ऑर्नामेंट्स वगैरे ज्वेलरी वगैरे सर्व तुम्हाला इकडे पाहायला भेटेल. आणि ज्यूस वगैरे सर्व पाहायला भेटेल. बरोबर ओळखलात. आणि इकडे काय आहे? मोमोज बाईट. ओके, मोमोज वगैरे पण तुम्हाला खायला भेटतील. दादा किती प्रकारचे मोमोज आहेत आपल्याकडे? 12 प्रकारचे ते मोमोज आपल्याला इकडे खायला भेटतील. ओके, नंतर इकडं प्रिंटेड टी शर्ट तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या पर्सनल फोटोचे ते देखील इकडे पाहायला भेटतात आपल्याला. इकडे सुद्धा मसाले, चणे वगैरे सर्व काय भेटते बघायला. आणि इकडे प्रोफेशनली सर्व अरेंज केलेलं आहे बघा. हे बघा दादा आहे. दादा नाव आपला?
माझं नाव शरद आणि स्टॉलचं नाव केओ मसाला आपला ब्रँड आहे का हा ब्रँड वर्सोव्याचा वर्सोव्याचे आहेत, स्पेशली वर्सोव्यावरून आलेत. आणि किती प्रकारचे मसाले आणि कोणते कोणते मसाले आपल्याला इकडे पाहायला भेटतात? 25-30 प्रकारचे मसाले आहेत. हे बघा प्रॉपर सर्व मसाल्यांची पॅकिंग केलेली आहे. हे बघा. सर्व प्रकारचे मसाले आगरी कोली पद्धतीचे सर्व मसाले पाहायला भेटेल ना? पोळी मसाल्यापासून मालवणी मसाल्यापासून फिशच्या सगळ्या व्हेरायटी आहेत, चिकनच्या व्हेरायटी आहेत आणि व्हेजच्या पण व्हेरायटी आहेत. ओके दादा, धन्यवाद. सुधारलेला असू दे नाहीतर मग असू दे. आणि सगळ्यात महत्वाचं ऊन खूप आहे, त्याच्यासाठी कंपनीने उन्हावर इलाज काढलाय. निंबू पाणी विथ रिच न्यूट्रिएंट, ह्याच्यात काहीच घालायची गरज नाही. हा पॅकेट 1 लिटरच्या थंड पाण्यात घालायचा आणि हा एकदम नैसर्गिक आहे, कोणतेही केमिकल नाही आणि टेस्ट एकदम घरगुती आहे. प्लीज ट्राय करा निंबू पाणी. ओके बघा. काय आपल्या ब्रँडचं नाव? केओ केओ किचन ओशियन. किचन ओशन. ओके दादा, धन्यवाद. थँक्यू. हाय कर. हाय म्हातारीची केस खाते तो, म्हातारीचे केस खाते. दादा नाव आपला? प्रीतम कोहली. गव्हाण. पहिला वर्ष आपले कसं आहे? जबरदस्त, मजा आली. मजा आली. तुझ्या व्हिडिओ बघायला पण मजा येते. सबस्क्रायबर आहो मी बघ. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. आणि या छोट्याचं नाव काय? रियांश. रियांश आपलं जियांश. जियांश, कसा वाटला तुला सी फूड फेस्टिवल हा? राजस्थानी पिकल स्टॉल नंबर 16. इथे बरेच प्रकारचे आपल्याला लोणचे पाहायला भेटत आहेत. सगळ्या महिलांना अशी जॅकेट दिली. आणि इकडं आपल्याला 17 स्टॉल नंबर वरती गुजराती दिलखुश मुखवास बघायला भेटतात. किती पदार्थ आहेत? सो किती आहेत? टोटल हे सर्व आहेत किती? किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 किती आहेत? 60-70 आयटम आहेत नक्की. 60-70 आयटम आपल्याला इकडे पाहायला भेटतात. स्टॉल नंबर 17 गुजराती दिलखुश मुखवास मध्ये. थँक्यू. सगळ्या महिलांना बुक स्टोर पण पाहायला भेटते. बुक्सची जर तुम्हाला आवड असेल माझ्यासारखी तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इकडं बुक स्टोर जवळ. मराठी पुस्तक, हिंदी पुस्तक हे बघा सर्व आहेत. हे बघा मित्रांनो, आपले समोर आता सर्व श्री गणेश सामाजिक मंडळ गावांचे सर्व मंडळी आपल्या समोर आहे, ज्यांच्या हातून हा सर्व भव्य दिव्य आयोजन होत आहे. दादा आपल्या समोर. दादा नाव आपला? विशाल शंकर कोळी. विशाल दादा आपल्या समोर आहे. दादा हा आयोजन करायचा म्हणजे आगरी कोल्यांचा महोत्सव करण्याचा विचार मनामध्ये कसा आला? पहिला वर्ष आणि एवढा थाटामाटात दुसरा होतोय, कसा विचार आला मनामध्ये? आपल्या उल्हामध्ये सी फूड फेस्टिवल आज पण कधी झाला नव्हता. आमच्या मनात आलं की रामचंद्र ठाकूर साहेबांचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही आमच्या मंडळाने आमच्या गावाने ठरवलं की आपण हा प्रोग्राम साजरा करूया. आपण फूड फेस्टिवल आपली संस्कृती आपण लोकांपर्यंत पोचवूया, त्यासाठी आम्ही हे प्रयत्न केले आणि आमच्या प्रयत्नात थोडंफार यश आलं. शुभेच्छा तुम्हाला. कारण का गावातले म्हणजे आपण वर्षो वगैरे जात असतो, प्रत्येक गावाची इच्छाच असते की आपल्या गावात सुद्धा असा फेस्टिवल झाला पाहिजे, सर्व गाववाल्यांना एकत्र. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. असेच येणारे वर्ष पण ही परंपरा आपली चालत राहू दे. शुभेच्छा तुम्हाला. ओके, धन्यवाद. आणि बघा मित्रांनो, आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला भेटते. हा सोहम. ओके, ताई आहे. ताई हाय कर. आणि बघा हाय निर्जा कोहली आहे आपल्याला गव्हांची. संजीवन दादा म्हात्रे यांचा याल तर असा इव्हेंट होता. पब्लिक आपल्याला इकडे पाहायला भेटते. तुम्हाला मागासपासून मी ते दाखवते. हसवलं पण आणि तेवढ्याच शिकवण्या म्हणजे भरपूर काही गोष्टी शिकायला सुद्धा भेटल्या. माझं लेखन हे विनोदी आहे म्हणून माझी कविता जी आता व्हायरल झाली ती ऐकवतो. ती कविता बघा, ती पण मैत्रीचीच आहे. त्याच्यातली गंभीरता तुम्ही जाणवली, याच्यातला विनोद जाणवा, ती पण मैत्राचीच आहे. जेव्हा विचारत नाही कोण पुत्र, जेव्हा विचारत नाही कोण पुत्र, धावत येतो तो मित्र. जेव्हा विचारत नाही कोण पुत्र, धावत येतो तो मित्र. जेव्हा विचारत नाही कोण पुत्र, धावत येतो तो मित्र. अरे लहानपणची बालपणीची आठवणीतली गाडी, लहानपणची. आता आपण किती मोठ्या गाड्या घेतल्या ना, किती पण म्हणजे प्रत्येकाची, कोणाची अमुक आहे तर कोणाची क्रेटा आहे तर कोणाची काय काय नाव आहे देव जाणो. पण जी पहिली वाली होती ना कुठली, ती अशी लोखंडाची होती ना ती गाडी.
अरे लहानपणची बालपणीची आठवणीतली गाडी, लहानपणची बालपणीची आठवणीतली गाडी, काही न बोलता ओळखतो तो मित्राची ही नाडी, काही न बोलता ओळखतो तो मित्राची ही नाडी, न बोलता हलवतो तो सूत्र, तो बोलत काय नाही, बोलणारे काय करत नाही आणि करणारे काय बोलत नाही, असाच नियम आहे ना जगात. न बोलता हलवतो तो सूत्र, न बोलता हलवतो तो सूत्र, धावत येतो तो मित्र, जेव्हा विचारत नाही कोण सूत्र, धावत येतो तो मित्र, जेव्हा विचारत नाही कोण सूत्र, धावत येतो तो मित्र, धावत येतो तो मित्र, धावत येतो तो मित्र, धावत येतो तो मित्र. मनोरंजनासाठी जत्रेचं आयोजन पण केलेलं आहे आणि खेळणी ऑफर्स वगैरे सर्व काही इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. घरगुती सामान वगैरे सर्व ऑफरमध्ये. सेक्शन 20 रुपये घ्या, 30 रुपयाला सर्व काय घ्या. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी काय सर्व दाखवत बसायच नाही, कारण ऑलरेडी बाईट घेण्यात आपला काय घेऊन चाललं हे बघा. स्क्रॅच गार्ड वगैरे सर्व आहे आणि इकडे सर्व जे बाहेरची मंडळी आहे म्हणजे आतमध्ये साईडला सी फूड वगैरे खायला भेटा. ही चांगली गोष्ट केली आहे की यांना आतमध्ये नाही घेतले, त्यांना बाहेरच्या साईडला ठेवलेत, पण तरी आपली बरीच मंडळी इकडे सुद्धा खाताना दिसते आपल्याला. खेळणी वगैरे सर्व आहेत, गेम्स वगैरे सर्व आहेत. चक्रे पाहिजे, चक्रे पाहिजे. ओके बघा, पान वगैरे पण आहे. खेळणे वगैरे. आज सोमवार आहे, उद्याचा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस पूर्ण गर्दी पाहायला भेटणार आहे आपल्याला इकडं. लहान मुलं मजा करताना दिसत आहेत तुम्हाला. लहान मध्ये काका पण बसले, काका बसले, बारकीला घेऊन बसलाय ना तो. किती रुपयाला जाता यो? ही गॅस घेऊन ठेवायची, कारण गॅस बीस बंद झाली ती बरी पडेल ना आपल्याला. फॅन वगैरे आहेत, गरमा बिरमा पण भरपूर आहे. आणि हे बघा सेल्फी स्टिक वगैरे, रिंग लाईट वगैरे सर्व आहे. काय हा गिफ्ट द्यायला की जिच्या घरात दिसेल ती सवलकीन का मॅडीने दिलेला आहे. हे पण मस्त आहे. हे काय दादा? पाणीमध्ये तुम्ही परफ्यूम किंवा आजकाल टाकू शकता, म्हणजे रूम मध्ये फ्रेशनेस होईल, रूम फ्रेशनर सारखं वापरू शकता. डायरेक्ट घाल, म्हणजे हात नको, हात बिझी असतात आपले कधी कधी. डायरेक्ट हा टेन्शन नाही. बघ काम 25. हो मग ते तोच बोला, स्वतःच बोला, रिक्षान घालायला बरं आहे. हे सेट आले, सेट आले, सेट. गरमी भरपूर आहे, रिक्षावाल्यांसाठी भरपूर सोय आहे, चांगली सोय आहे. हवा येतो नाही, चालू केल्याशिवाय आवाज येईल. तर चला मित्रांनो, जिथनं आपण ब्लॉग सुरू केला होता आईला भेट घेऊन, तिथंच ब्लॉग एंड करायला आलोय. आणि श्री गणेश सामाजिक मंडळ यांचे खूप खूप आभार, कारण माझ्यासोबत माझ्या मित्रपरिवाराचा सुद्धा मानपान तुम्ही केलात. तर खूप खूप शुभेच्छा. पहिलं वर्ष होतं आणि एकदम थाटामाटात पार पडलाय. अजून 2 दिवस बाकी, अजून कोण येणार असेल तर नक्की या. दादा ऍड्रेस सांग, ऍड्रेस. तुझ्या हॉटेलचा नको देऊ, तुझ्या हॉटेलचा नको देऊ, इकडचा दे. 12 अटल सेतूच्या समोरच. ओके, कुठल्या स्टेशनच्या समोर? खारकोपर स्टेशनच्या समोर, सेक्टर 12. ओके, धन्यवाद श्री गणेश सामाजिक मंडळ. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.